नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय हे महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण बातमी, महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कांद्याच्या भावात तेजी येणार, कशामुळे तेजी येणार, कधी येणार, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. संपूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात या ठिकाणी बघितलं तर किती वाढ होऊ शकते आणि कांद्याच्या भावात वाढ होऊन या ठिकाणी कशामुळे वाढ झालेली आहे आणि पुढे किती दिवस कांद्याच्या भावात वाढ राहू शकते, या संदर्भातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी. चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो. तर चला तर सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघतच आहात विनोद कायके, बाजारभाव अभ्यासक यांचं काय म्हणणं आहे. तर बघा, जानेवारीपर्यंत पुरवठा कमी राहणार, जानेवारी महिन्यापर्यंत पुरवठा कमी राहणार असल्याचं, तोपर्यंत कांद्याचे चढा दराने भाव राहतील. कांद्याची उपलब्धता सर्वत्र आहे, परंतु कमी प्रमाणात असल्याने भाववाढ झालेली आहे. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये पुन्हा भाव कमी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे. शेतकरी मित्र हो, या ठिकाणी बघितलं तर जानेवारीच्या या ठिकाणी बघितलं पहिल्या आठवड्यापर्यंत अशी काही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये पुन्हा भाव कमी होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे. परंतु पुढील 1-2 महिने या ठिकाणी कांद्याच्या भावात चांगल्या प्रकारचा बाजारभाव शेतकऱ्यांना भेटू शकतो, अशी काही परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी सावधान झालो पाहिजे आणि एकंदरीत आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन केलं पाहिजे. आता हे जे काही बाजारभाव भेटतोय 6,000, 7,000, 8,000, 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये जो काही कांदा मार्केटमध्ये विकतो आहे, तो मुळात शेतकऱ्यांना तो भाव भेटलेला नाही. या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केलेला आहे आणि आताही कांदा खरेदी करत आहे. कमी प्रमाणात कांदा आहे तरी ते कांदा खरेदी करताय आणि कवडीमोल भावाने 30, 35, 40 रुपयाने कांदा खरेदी करताय आणि इकडं डबल दुप्पट दराने जो पिकवतोय, त्याची मेहनत जास्त आहे, पिकवतोय, त्याला घडवतोय, त्याला उन्हात तान्हात, हिवाळ्यात थंडीत, पावसा पाण्यात जगवतोय, पिकवतोय, थंडीत त्याला बारी पाणी देतोय. त्यामुळे या ठिकाणी पाणी देऊन त्याला मोठं करतोय आणि तोच कांदा कवडीमोल भावाने विकतोय आणि दुसरे आयत्या पिठावर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी जे काही चांगलं तूप असतंय ते खाण्याचा प्रयत्न करताय. या ठिकाणी बघितलं एकंदरीत अशी काही परिस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनो आपणच सावधान झालो पाहिजे, कारण की हे सरकार व्यापाऱ्यांना व किरकोळ विक्रेत्यांना काहीही म्हणत नाही, परंतु शेतकऱ्यांना कायम हे डिवसलं गेलेलं आहे. आता हे भाव 60-70 रुपये किरकोळ विक्रेते जरी आजही विकला असं विकत असं सिट्यामध्ये, तरी देखील या ठिकाणी बघितलं डायरेक्ट त्याचा परिणाम शेतकऱ्यावर आहे, व्यापाऱ्यावर नाही आहे. व्यापारी कायम या ठिकाणी खुशीत आहे, मात्र त्यांची मेहनत इतकी नाही तरी देखील त्यांना जास्तीचा दर म्हणजे पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला जास्त महत्त्व म्हणावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोरांनो आतापासून आपण सावधान झालो पाहिजे. आपला बाप पिकवायला शिकला, पिकवता येतोय, त्याला लहानाचं मोठं सगळं करता येतंय, परंतु विक्री कला आपला शेतकरी बाप शिकला नाही. त्यामुळे आज आपली शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच परिस्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्यांच्या पोरांनी आता पिकवण्याबरोबर विकणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आता आपण या ठिकाणी ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतात, ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात, त्याच्यावर लक्ष देऊन आपल्या विक्रीचे नियोजन करवायचे आहे. नक्कीच येणारा दिवस आपलेच असणार आहे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असतेच आणि वारंवार राहिलेली आहे. त्यामुळे नक्कीच शेतकरी मित्र हो, सावधान होऊन आपला कांदा विक्रीचे नियोजन करावे ही नम्रतेची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मुलाला शिकलेले आहे की काही अडाणी आपण राहिलेलो नाही. आपल्या कांद्याची किंमत आपल्याला ठरवता आली पाहिजे. इतर कंपन्या जसे की ज्या काही ज्या ठिकाणी व्हेकल गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहे, जसं की आपण रोजचे टूथपेस्टने दात घासतो ते कंपनी आहे, किंवा आपल्याला रोज लागणारे मसाले पदार्थ जे काही घरगुती पदार्थ आहे त्या कंपन्या त्या मालाची किंमत स्वतः ठरवत आहे.
हे सरकार ठरवत नाही ना कोणी ठरवत नाही, परंतु एकमेव अशी कंपनी या देशामध्ये, या देशाला कृषीप्रधान देश म्हणून देखील सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाची किंमत शेतकऱ्यांना ठरवण्याचा अधिकार दिलेला नाही. शेतकरी ठरवू शकतो, परंतु जोपर्यंत शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत तर नाही. कारण वस्तुस्थिती आहे, शेतकऱ्यांचा या देशामध्ये सर्वात मोठी कंपनी म्हणजे शेतकरी आहे. या कंपनीमुळे सगळा देश चालतोय, सगळा देश या इकडं तिकडं तिकून इकडं होतोय. तरी देखील या ठिकाणी या कंपनीचा मालक या ठिकाणी सरकार आहे आणि या ठिकाणच्या बघितलं तर कंपनी चालवणारे शेतकरी आहे, परंतु या शेतकरीचा जे चालवत आहे त्यांना मात्र काहीही नाही. त्यांना कवडीमोल भाव आणि सरकार मस्त चांगल्या प्रकारचा भाव घेऊन चांगल्या प्रकारचं या ठिकाणी ज्यावेळेस निर्यात करायचं त्यावेळेस निर्यात होऊ देत नाही. शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देत आहे, या ठिकाणी राजकारण करताय. खऱ्या अर्थानं ही वस्तुस्थिती आहे. परंतु या ठिकाणी याचा जर योग्य तो आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर आता जी नवीन पिढी आहे, शेतकऱ्यांची मुलं, पहिले आपले जे काही वडील आजोबा काका काकू जे काही शेती करत होते ते या ठिकाणी शेती करण्यास इतके काही हुशार होते, परंतु आता दिवसेंदिवस आधुनिकतेकडे चाललेलो आपण. आता झटकीपट या ठिकाणी लागतंय, या ठिकाणी कृत्रिमरित्या या ठिकाणी भाज्या पिकवल्या जात आहे. परंतु या ठिकाणी बघितलं खऱ्या अर्थानं आपण चांगल्या क्वालिटीचा माल देऊन चांगल्या प्रकारचे बाजारभाव आणि विक्री करायला शिकली पाहिजे. आणि येणारे जे काही आधुनिकचे नवीन या ठिकाणी येतं आहे तशा प्रकारे शिकून आपण सध्या मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. आपल्या मालाची किंमत आपण स्वतः ठरवला गेली पाहिजे, अशी काही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो आणि शेतकऱ्यांच्या मुलांनो, आतापासून आपण सावधान झालेलो पाहिजे. आतापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. खऱ्या अर्थाने हे जर आपण आता केलं नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीतसुद्धा अशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोणीही उठसूट शेतकऱ्यांना डिवचण्याचं काम करणार आहे आणि यांना या ठिकाणी शेतकऱ्यांची ज्यांनी शेतीमध्ये काम केलेलं नाही त्यांना काय ढेकळं करणार याच्यामधलं. परंतु वस्तुस्थिती आहे, नक्कीच आपण काहीतरी आता बदल घडवायला पाहिजे आणि करायला पाहिजे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, वारंवार तुम्हाला सांगूनही तुम्ही जर योग्य तो निर्णय घेत नसेल तर नक्कीच कांद्याला चांगला भाव भेटायचा असेल तर आपण दिवसेंदिवस कांद्यासंदर्भात जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतात, महत्त्वाचे अपडेट असतात, त्या नक्कीच बघत आपण कांदा विक्रीचे नियोजन टप्प्याटप्प्याने करा. आता मागणी जास्त आहे, परंतु सरकारने कुठलाही मध्ये हस्तक्षेप करू नये हीच या ठिकाणी प्रार्थना असणार आहे. ही सरकार केव्हा काय निर्णय घेतील याचा नियम नाही, सांगता येत नाही. चांगला निर्णय तर कधी झटपट त्यांनी घेतलेला आजवर दिसत नाही, परंतु जो शेतकरी विरोधी निर्णय आहे, शेतकऱ्यांचा नकार असतो, तेच लवकर ते घेत आहे. आणि खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव वाढले हे शेतकऱ्यांना तर भेटत नाही. शेतकऱ्यांना वाटत नाही की कांद्या संदर्भात कोणताही निर्णय यांनी उलटसुलट घ्यावा, परंतु हे लगेच ते निर्णय घेतात असतात आणि घेत राहिलेले आहे आतापर्यंत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन करा. मार्केटमध्ये आता श्रीलंकेने सुद्धा कांदा आयात शुल्क कमी केलेलं आहे. त्यानंतर अफगाणिस्तान असे काही बरेचसे देशामध्ये मागणी वाढलेली आहे आणि आपल्या कांद्याला आता संधी आहे, भाववाढ त्या ठिकाणी भेटू शकते. त्यामुळे नक्की संधीचं सोनं करता आलं पाहिजे, अशी काही परिस्थिती सध्याची असलेली दिसायला बघायला भेटत आहे. त्यामुळे नक्कीच कांदा भावात वाढ होईल या संदर्भात आपण आता तरी वाटचाल केली पाहिजे. आणि येणारे दिवस फार बिकटीचे आहे पुढे चालून. या ठिकाणी महागाई खूप वाढलेली आहे. सरकारने या योजना दिल्या, लाडकी